हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता आजच्या या भागामध्ये ही जी उर्मिला आहे ती आबांचा आणि मालती मॅडमचा सारखा अपमान करत असते आणि हे राणीला सहन होत नाही. त्यावेळी राणी जी आहे ती उर्मिलाला बोलते की उर्मिलाताई, हे पहा, आता यापुढे आबांचा आणि मालती मॅडमचा असा अपमान होताना मी पाहू शकत नाही. त्यामुळे तुमचं तोंड बंद ठेवा आणि वाटेल ते बोलू नका. तर अशा प्रकारे इथे आता उर्मिलाचं तोंड राणीने बंद केलेलं आहे आणि ती म्हणत असते की मला ते सहन होणार नाही. यावेळी मालती देखील राणीकडे पाहत असते आणि त्यानंतर आता अजित देखील राणीविरोधात खूप काही बोलतो. त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की अजित, अरे कधी कोणीही तुझी साथ दिली नाही, पण त्यावेळी तुझ्या राणी बहिणींनीच तुझी साथ दिली आणि तू आज तिला असं बोलतोस, अशा प्रकारची भाषा तिच्यावर करतोयस. मालती सगळं काही पाहत असते, कोण कसं बोलतोय आणि कशा प्रकारे त्यांच्याशी वागतोय. आता कुठेतरी मालतीलाही हे असं वाटू लागतं की यांच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. त्यानंतर आता इकडे ते जे दादासाहेब असतात ते बोलतात की चला, आता तुमचं आवरलं असेल तर तुम्ही निघू शकता. तर त्यावेळी आता इथे असं बोलल्यानंतर सगळ्यांना वाईट वाटतं, कारण तर त्यांच्या निघण्याची ही वेळ झालेली असते. पण आता इंद्रा म्हणत असतो की नाही आबा, मी इथून जाणार नाही, मी कुठेही जाणार नाही. त्यावेळी आबा बोलतात की हे बघ इंद्रा, आता आपण इथे राहून काहीच फायदा नाही आहे, इथे फक्त आपला अपमान होईल, त्यामुळे इथून निघायला हवं. तर आता आबा जे आहेत ते राणीला बोलतात की राणी, तू तरी त्याला समजावून सांग. त्यावेळी राणी बोलते की हो सर, आता इथे आपला अपमान करून घेण्यात काहीच अर्थ नाही, आपण निघूयात. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की अरे, एवढी काही कसली, होळी आहे ना, मग होळी पेटवूनच जा. तर आता विक्रांतने मुद्दामूनच इथे होळीचा विषय काढलेला असतो. तर त्यावेळी आता आबा जे आहे ते इंद्रासमोर हात जोडतात आणि बोलतात की मला इथे अजिबात थांबायचं नाहीये इंद्रा, चला आपण निघूयात. त्यावेळी आता इथे पुन्हा दादासाहेब बोलतात की चला, होळी तर आहे, चला आपण होळी पेटवूयात. असं म्हणत आता आबा जे आहे ते बोलतात की ठीक आहे. असं म्हणत आबा देखील तिथे थांबलेले आहेत. तर आता इंद्राला वाटतं की नाही, इथे कशासाठीच थांबायचं नाही, आता आपण निघायला हवं. पण आबा बोलतात की नाही, परंपरेनुसार आपला सण आहे आणि होळी पेटवायलाच हवी. असं म्हणत आबा इथे थांबलेले असतात. त्यावेळी मला ती बोलते की हे पहा, हे लोक आपल्याला होळी पेटवण्यासाठी नाही बोलत, तिथेही आपला अपमानच करतील, त्यामुळे तुम्ही चला इथून. मला ती आबांना समजावत असते, पण आबा काय मालतीचं ऐकत नाही. आबा जे आहे ते होळीकडेच निघतात. त्यावेळी मालती देखील आबांच्या पाठीमागे जाते आणि त्याचवेळी इंद्रा, राणी सगळेजण तिथे जातात. तर आता इथे होळीची सगळी काही तयारी झालेली असते, आता होळी पेटवायची असते. त्यावेळी आता इथे बोलतात की दरवेळीप्रमाणे आबा आणि मालती मॅडमच इथे होळी पेटवत असतात. उर्मिला बोलते की आता यावर्षी होळी कोण पेटवणार बरं, या होळीचा मान कोणाला मिळणार. तर तेवढ्यातच आता इथे विक्रम बोलतो की खरं तर माझ्या म्हणण्यानुसार या घरातील नवीन जोडपं राणी आणि इंद्रा आहेत, पण त्यांना तो मान मिळणार नाही. तर तेवढ्यातच अजितमध्ये बोलतो, आता या होळी पेटवण्याचा मान नेहमी आबांना आणि मालती काकूला मिळत होता, पण आता असं होणार नाही. आता हा मान फक्त माझ्या आईला आणि बाबांनाच मिळणार. तर तेवढ्यातच आता इथे उर्मिला बोलते की या बाबा आणि आई, तुम्ही पुढे या, हा मान तुम्हाला असणार. असं म्हणत आता उर्मिला त्यांच्या हातात ते ताट दिलं आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही पूजा करा. तर आता आबांना आणि मालतीला वाईट वाटत असतं की हे असे कसे वागू शकतात, होळीचा मान नका का देना, पण अपमान तरी कशाला करावा. तर त्यानंतर आता इथे दादासाहेब जे आहे ते अगरबत्ती वगैरे लावून सगळी काही पूजा करतात आणि त्यानंतर होळीला अग्नी देतात. होळी पेटली जाते आणि इथे रत्नाई देखील त्या होळी पेटवण्याचा मान घेतात आणि मोठेपणाने तिथेच उभी राहतात. आता इथे सगळेजण पाहत असतात. तर त्याच वेळी आता इथे विक्रांत बोलतो, पेटली, एकदा होळी पेटली. त्यानंतर आबा जे आहे ते हात जोडून देवासमोर प्रार्थना करतात. मी दरवर्षी हीच प्रार्थना करायचो की माझ्या घरच्यांपासून दुःख नेहमी बाजूला ठेव. आबाने नेहमी अशी देवासमोर प्रार्थना केलेली आहे की नेहमी माझं कुटुंब एकत्र राहावं आणि हसत खेळत आयुष्य जगावं. तर त्यावेळी आता इथे आबा बोलतात की आता आपलेच जवळचेच आपल्या वाईटावर टपले आहेत, म्हणजे आता प्रार्थना करायला काही अर्थच नाही. त्यानंतर आता विक्रांत जो आहे तो मोठ्याने बोंबलू लागतो आणि बोलतो की आत्तापर्यंत आमचं ज्याने वाईट केलंय त्याचं नेहमी वाईटच होवं. तर पुन्हा तो आणखी एकदा बोंबलतो आणि बोलतो की आणि आत्तापर्यंत आम्हाला वाऱ्यावर सोडलं, त्यासाठी एकदा तो तिथे बोंबलतो. आणि आता हे सगळं आबा, इंद्रा, मालती, राणी सगळेजण ऐकत असतात.
ते सगळं झाल्यानंतर अजित देखील बोलतो की आम्हाला पोरकं करणाऱ्याला कधीच सुख मिळू देऊ नको. तर त्यावेळी उर्मिला बोलते की आम्हाला नेहमी आमचा अपमान करणाऱ्याला एकदम भीक मागावी लागो आणि असेच रस्त्यावर फिरत राहो. तर आता इकडे त्या सगळ्यांचं इथं त्यांची इच्छा होळीसमोर बोलून होते. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो इंद्राकडे येतो आणि इंद्राला बोलतो की आणखीनही तू त्याच विचारात असशील ना, कशी मी त्या पेपर्सवरती सही केली आणि का केली, एवढी मोठी चूक माझ्याकडून झालीच कशी, हाच विचार तुझ्या डोक्यात चालला असेल ना. तर त्यावेळी तर आता इथे विक्रांत बोलतो की अरे हे सगळं केलंय ना, त्याची तुला लाज वाटायला पाहिजे आणि तू स्वतःचा जीवही द्यायला पाहिजे, तुझ्याकडून एवढी मोठी चूक झाली. तर त्यावेळी आबा बोलतात की हे बघ विक्रांत, तू त्याच्या डोक्यात असं काहीही भरू नकोस. हे बघ इंद्रा, चल आता आपल्याला निघायला हवं. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की खरं तर चूक तर माझ्याकडून झाली आहे, कधीही न भरणारी ती चूक. पण तू ही खूप मोठा धोका दिला आहेस, विश्वासघात केला आहेस माझा. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू काय केलंस, तू आम्हाला धोका दिलास. याचा हिशोब तर मी घेणारच आहे, मी तुला सोडणार नाही. तर त्यावेळी आता इथे हा विक्रांत जो आहे तो इंद्राचे शोल्डर पकडतो आणि बोलतो की तुला खरंच मला शिक्षा द्यायची आहे ना, तर ठीक आहे, आता तुलाही शिक्षा होईल आणि मलाही. असं म्हणत आता विक्रांत जो आहे तो इंद्राला मध्ये ढकलतो. पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे, कारण राणीने लगेचच इंद्राचा हात पकडला आणि इंद्राला होळीमध्ये पडण्यापासून वाचवलं आहे. तर आता इथे उर्मिळाला खरं तर इंद्राला धक्का दिल्यामुळे खूप आनंद झाला होता, पण आता राणीने त्याला वाचवल्यामुळे पुन्हा तिच्या तोंडावरती 12 वाजलेले आहेत आणि विक्रांतलाही आता इंद्रा पडला. आणि त्यावेळी आता इथे राणीने इंद्राचा हात पकडून धरलेला मालती आबाने पाहिला आहे आणि लगेचच त्याला सावरलं आहे. इंद्रा तू ठीक आहेस ना, असं म्हणत आता मालतीने आबाने इंद्राला विचारपूस केली. त्यावेळी आबांना जरा बरं वाटलं की राणीने इंद्राला वाचवलं, नाहीतर आज काय होऊन बसलं असतं. इकडे राणी जी आहे ती रागारागात जाते आणि होळीमधलं पेटलेलं लाकूड तिने हातात घेतलेलं आहे आणि ती सरळ विक्रांतकडे गेलेली आहे. विक्रांत आता घाबरतो, तिला वाटतं की ही मुलगी नक्की काय करणार आहे, या लाकडाने ती मला चटके तर देणार नाही ना. त्याच्या मनात असे सगळे प्रश्न येतात. त्यावेळी आता अजित, उर्मिला आणि रत्नाई देखील घाबरलेले आहेत. दादासाहेब देखील पाहत असतात या मुलीची हिंमत. तर आता राणी जी आहे ती पुढे येते आणि म्हणते की तुला लाज नाही वाटत असं सगळं करताना, ज्या माणसाने तुला अंगाखांद्यावर वाढवलं, तुला एवढा जीव लावला आणि तू त्यांच्याशी असं वागतोयस, लाज वाटायला हवी थोडी. क्रूर माणसा, तुला शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असं म्हणत राणी जी आहे ती ते लाकूड इंद्राच्या अगदी जवळ नेते आणि त्याला मारण्याचा इशारा करते, पण तिथेच थांबते आणि म्हणते की तुला काय वाटतं, मी एवढी छोटी शिक्षा तुला देणार आहे या सगळ्या कृत्यांची? नाही, तुला मी जास्तीत जास्त कठोर शिक्षा देणार. राणी इथे विक्रांतला धमकी देत असते आणि तेही सगळ्यांसमोर. तर आता आबांनाही राणीला अशा अवस्थेत पाहून खूप बरं वाटतं की राणी खरंच खंबीर आहे. तर त्यावेळी आता इथे राणीने विक्रांतला सडेतोड उत्तर दिले आहे आणि विक्रांत जो आहे तो राणीसमोर अगदी गप्प उभा असतो. तर आता राणी बोलते की तुला काय वाटतं, तू हे सगळं आमच्याकडून धोक्याने मिळवलंस आणि आम्ही हे परत मिळवणार नाही, असं समजू नकोस. आता मी तुम्हा सगळ्यांसमोर शब्द देते की हे घर मिळवल्याशिवाय आणि आपली प्रॉपर्टी मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर आता राणीने इथे सगळ्यांसमोर शब्द दिलेला आहे की जर मी हे मिळवलं नाही तर मी माझं नाव हुकुमाची राणी असं सांगणार नाही. त्यानंतर आता इथे इंद्राला तिच्यावरती प्रचंड राग येत असतो. तो एकदम घुरून तिच्याकडे पाहत असतो, पण आता त्याला काहीही बोलता येत नाही. त्यावेळी राणी जी आहे ती त्याच्यासमोरच ते लाकूड आपटून देते आणि त्यानंतर आबांना, इंद्राला आणि मालती मॅडमला सांगते की चला आता आपण इथून निघायला हवं. असं म्हणत राणी जी आहे ती घराकडे पाहत असते, कारण तिचाही त्या घरातनं जीव निघत नसतो आणि इकडे मालती जी आहे ती राणीकडे पाहत असते. ही मुलगी खरंच सगळ्यांसमोर कशी भिडते आहे हे ती पाहते आहे आणि त्यानंतर तिचा घरामधून जीव निघत नसतो हे देखील ती पाहते. त्यानंतर राणी घरासमोर येते, एक नजर घराकडे टाकते आणि म्हणते की हे फक्त घर नाही आहे, त्या सगळ्या लहानपणीच्या आणि इथे एका एका कोपऱ्यात एका एका माणसाच्या आठवणी आहेत आणि ते या घरात लपलेले आहेत आणि त्या आठवणी सोडून कसं निघावं तिलाही कळत नसतं की हे सगळं अनुभवताना मालती मॅडमला, आबांना किती त्रास होईल. पण आता
काहीही पर्याय त्यांच्याकडे राहिलेला नसतो. तर आता राणी जी आहे ती सगळ्यांसमोर त्या बॅगा घेऊन आलेली आहे आणि इंद्राला, मालती मॅडमला आणि आबांना म्हणते की चला आता आबा इथनं, आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला बॅग पकडण्यात मदत करतो आणि थोड्याच वेळात इंद्रा, राणी, मालती आणि आबा देखील आता त्या घरातून बॅग सकट घराबाहेर पडणार आहेत. तर आता इथे आज तर आबा, मालती, इंद्रा, राणी घराबाहेर पडलेच आहेत. तर जाता क्षणी ते घरात एक नजर टाकून डोळे भरून पाहून घेतात. त्यावेळी राणी बोलते की आबा, हे घर सोडण्यासाठी आपण चाललेलो नाहीयेत, तर हे घर मिळवण्यासाठी आपण वापस येणार आहोत. आपण कायमचे इथून जाणार नाहीयेत आणि आपलं घर हक्काने आपल्याला मिळेल. तुम्ही काळजी करू नका, असं उत्तर देऊन आता सगळेजण तिथून निघाले आहेत. पुढील भागात इकडे दादासाहेब जे आहेत ते घरामध्ये येतात आणि आल्यास ते फोटो फ्रेम खाली पाडतात आणि बोलतात की मला त्यांची इथे कुठलीच आठवण नको आहे. तर आता इथे आणि तो फोटो फोडून टाकतात. त्यानंतर आता मालती आणि राणी, इंद्रा सगळेजण एका ठिकाणी असतात. त्यावेळी आबा बोलतात की मला फक्त घर सोडलं याचं वाईट वाटत नाहीये, पण आपल्या माणसाने आपल्या पाठीत खंजीर खुपसला, आपल्याशी असं वागले, त्याचं मला जास्त वाईट वाटतंय. मी त्यांना नेहमी प्रेम, आनंद देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते कधीच समजलं नाही. तर आता राणी म्हणते की आबा, तुम्ही जास्त काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आणि इकडे या इंद्राला देखील हेच खात असतं की त्याच्याकडनं चुकून सही झाली. त्याला त्या गोष्टीचा त्रास होत असतो की त्याच्याकडून एवढी मोठी चूक झालीच कशी. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.